नमस्कार मित्रांनो, 12वीचे पेपर आता संपले आहेत. काही जण सुट्टी एन्जॉय करत आहेत आणि काही जण रिझल्टबद्दल टेन्शन घेत आहेत. किती टक्के येतील, मार्क्स कमी आले तर आता पुढे काय करायचं, हे प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात चालू आहेत. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आहे ज्याच्या मनात आता थोडी भीती आहे, थोडा गोंधळ आहे आणि फ्युचरबद्दल कन्फ्युजन आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे मार्क्स अजून आलेले नाहीत, पण तुमचं भविष्य थांबलेलं नाही. रिझल्ट काहीही आला, 35% असो, 55% असो, 75% असो किंवा 90%च्या आसपास, प्रत्येकासाठी रस्ते आहेत. कमी मार्क आले तर काय? सगळ्यात जास्त टेन्शन हा प्रश्न देतो. कमी मार्क आले तर माझं काय होणार? लोक लगेच बोलतात, सायन्स घेतलं तर डॉक्टर इंजिनियरच व्हायला हवं, नाही मिळालं तर संपलं. नाही, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. 12वी सायन्स नंतर ब्रॉडली 10 मोठे क्षेत्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, ॲग्रिकल्चर, रिसर्च, डिफेन्स, मर्चंट नेव्ही, एव्हिएशन, बायोटेक्नॉलॉजी. प्रश्न असा आहे, आपल्याला याची संपूर्ण माहिती असते का? तर मेडिकल म्हणजे फक्त MBBS नाही. MBBSला सीट्स मर्यादित आहेत, पण हेल्थ सेक्टरमध्ये अजून अनेक पर्याय आहेत. त्यामध्ये BAMS, BHMS, नर्सिंग, फिजिओथेरपी, वेटेरिनरी, स्पीच थेरपी. अपघात झाला, बायपास झाला, बाळणपण झालं, फिजिओथेरपी लागतेच. म्हणजे हा कायम लागणारा प्रोफेशन आहे. इंजिनिअरिंग म्हणजे फक्त 5 ब्रांच नाहीत. मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल इतकंच नाही, अजून अनेक ब्रांचेस आहेत. त्यामध्ये एन्व्हायरमेंटल, फूड टेक्नॉलॉजी, पेट्रोलियम, AI डाटा सायन्स, 70पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत. कॉम्पिटिशन कमी असलेल्या ब्रांचेसमध्ये संधी जास्त असतात. आता फार्मसी म्हणजे स्टेबल फील्ड आहे. लोक आजारी पडणं थांबणार नाही. फार्मास्युटिकल इंडस्ट्री कायम डिमांडमध्ये असते. केमिस्ट्री आवडत नसेल तर फार्मसी उत्तम पर्याय आहे. प्रॅक्टिकल आवडणाऱ्यांसाठी थेअरी जमत नाही, पण प्रॅक्टिकल आवडतो तर त्यांच्यासाठी BYOG सारखे कोर्सेस आहेत. त्यामध्ये सोलर टेक्नॉलॉजी, रिटेल मॅनेजमेंट, रेफ्रिजरेशन अँड AC, IT इन्फ्रास्ट्रक्चर, डिग्री प्लस एक्सपिरियन्स प्लस स्टायपंड. आता आर्ट्स ही कमी समजली जाणारी पण स्ट्रॉंग फील्ड आहे. यामध्ये सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, स्टॅटिक्स, लँग्वेजेस. ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला MBA, लॉ, मास कम्युनिकेशन, MSW असे सर्व काही करता येतात. म्हणजे आर्ट्स म्हणजे शेवट नाही. कॉमर्स सेक्टर म्हणजे प्रोफेशनल पॉवर असं समजलं जातं. त्यामध्ये CA, CS, CMA, MBA, बँकिंग, फायनान्स. पण शेअर मार्केटबद्दल एक गोष्ट, क्विक मनी नसतो, रिस्क समजूनच जा. तर डिफेन्स आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये NDA, CDS, एअरफोर्स, नेव्ही, UPSC, MPSC करायचं असेल तर प्लॅनिंग आणि पेशन्स आवश्यक आहेत आणि बॅकअप असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर लोन मिळतो म्हणून बिझनेस लगेच सुरू करू नका. पहिले अनुभव घ्या, मार्केट समजा, युनिक आयडिया ठेवा, ब्लँड जम नको. तर सर्वात महत्त्वाचं, रिझल्ट काहीही आला, तुमचं आयुष्य त्या मार्कशीटवर ठरत नाही. मार्क्स हा एक टप्पा आहे. दिशा योग्य निवडली तर तुम्ही कुठूनही पुढे जाऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्राला नक्की शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या स्ट्रीमला ॲडमिशन घेणार आहात. तर अशाच करिअर गायडन्स आणि नोकरी विषयक अपडेटसाठी नोकरी विषय या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा.